इथे मतदार आहेत बेलसर माळशिरस गणात. दादा काय कुणाची हवा बेलसर माळशिरस मध्ये? सध्या बेलसरस माळशिरस मध्ये म्हणलं तर सध्या दत्ता शेठची हवा आहे. काँग्रेसची हवा म्हणताय? हा, काँग्रेसची हवा. का बरं, का म्हणताय? कारण का काँग्रेसची हवा आहे याच्या करता आहे की काँग्रेस हा पक्ष असा आहे की तळागाळातल्या लोकांच्यावर म्हणजे शेतकरी वर्ग असो, हं. सर्वसामान्य व्यक्ती असो, हं. काँग्रेसला कधी मागितलंय आणि कधी दिलं असं झालंच नाही आजपर्यंत. हं. आणि काँग्रेस ही सत्तेत येणं गरजेचं आहे. हं. म्हणून लोक आवर्जून काँग्रेस बघत आहेत आता सध्या पंजाब. इथं बघितलं तर स्थानिक तुम्हाला उमेदवार भरपूर आहेत. त्याबद्दल काय कुणाचं विकास काम चांगलं आहे? सध्या पाहिलं तर आता स्थानिक उमेदवार असून सुद्धा दत्ता शेठचा आतापर्यंत गेले 8-10 वर्ष झाले तळागाळातले सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत बरी शाळेतली मुलं असू किंवा वयस्कर व्यक्ती असू, महिला असू, यांच्यापर्यंत दत्ता शेठ पूर्णपणे पोहोचलेले आहेत. त्यामुळे कुठल्या घरात गेलं ना तर दत्ता शेठ पंचायत सोडून दुसरं नावच निघत नाही. पंचायत समितीमध्ये कोण आहे उभं? पंचायत समितीत बाळासाहेब काळाणे म्हणून पंचायतचेच उमेदवार आहेत आणि आमच्या गाव पातळीवर स्थानिक 2 उमेदवार आहेत. अच्छा, पण तरी पण पंचायत चालेल. पंचायत चालेल. दादा काय वाटतंय बेलसर माळशिरस मध्ये कुणाची हवा? कोणाची ती पंजाचीच पंजाबची? काँग्रेसची हवा? काँग्रेस. का बरं, का म्हणताय असं? कारण ती पहिल्यापासून आमचे ती हं. पाहुणेच लागतात. बरेच ठिकाणी त्यांचं म्हणजे काम कुठल्या ठिकाणी गेले कुठे गेले तरी ते नातेवाईक ठीक आहे, पण विकास म्हणून काय बघता तुम्ही? विकास म्हणून प्रत्येक गाव त्यांचा विकास आहे. हं. शाळेत त्याआधी देखील जिल्हा परिषद सदस्य होते की त्याच्या अगोदर पंचायत समिती होते, नंतर जिल्हा परिषद झाली. हो. आता बी त्यांचे 15-20 कार्य चांगले आहे. मंडळी नक्कीच वेगवेगळ्या प्रतिक्रिया ह्या आपल्याला बेलसर माळशिरस मध्ये पाहायला मिळत आहेत. काही दादा आहेत आपल्यासोबत. दादा बेलसर माळशिरस मध्ये कुणाची हवा? दत्ताशेठ जुरुंगेंचं कौल आहे. बेलसर माळशिरस पंचायत समिती गट आणि बेलसर गणामध्ये दत्ताशेठचं काम चांगलं असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट 2012 पासून तो माणूस समाजकारण पहिलं आणि त्याच्यानंतर राजकारण करत असतो. आणि गावच्या विकासासाठी माळशिरस गावासाठी त्यांनी आमच्या मुस्लिम समाजासाठी आमच्या मशिदीसाठी वॉल कंपाऊंडचं काम असेल किंवा स्वच्छतागृहाचं काम असेल, असे त्या दत्ताशेठ जुरुंगे ह्या माणसाने निधी टाकले. त्याच्यानंतर आत्ता परत हा चांदणी चौक सुशोभीकरणाचं काम दत्ताशेठ येणाऱ्या काळात करून देणार आहेत. त्याच्यामुळं आमचा मुस्लिम समाज असेल किंवा आमचे समस्त ग्रामस्थ माळशिरस असतील, हे दत्ताशेठच्याच पाठीमागे आहेत. आणखीन वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार हे दिलेले आहेत, त्यांचा विकास इथे नाहीये ना? वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार दिलेले आहेत. काही उमेदवार आम्ही ओळखतो, काही ओळखत बी नाहीये. आणि दत्ताशेठ कसं आहे, जनसामान्य आणि प्रत्येक घराघरात पोहोचलेला माणूस आहे. त्याच्यामुळं आम्ही तर शेवटपर्यंत दत्ताशेठ जुरुंगेंच्या पाठीमागे आहोत.